भ्रमे नाडळे वीतते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र ठाकून आले. देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. श्रीराम. मागच्या श्लोकाप्रमाणेच याही श्लोकात समर्थ देहबुद्धी हा शब्द वापरतात. नंतर आकळेना हा शब्द आला आहे. त्याचा अर्थ न समजणे असा आहे. आपल्या जे हिताचे आहे ते आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही. आपल्या आत दडलेला परमेश्वर शोधणे, त्याचा अनुभव घेणे हे आपल्या हिताचं आहे. मात्र तेच समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. तो करायला हवा असा समर्थांचा आग्रह आहे. आपल्यातला परमेश्वर शोधण्यासाठी आपण फक्त स्वतःचाच विचार न करणे, स्वार्थ बाजूला सरणे हे जमायला हवे. एक गोष्ट सांगते, ऐक. ही गोष्ट आहे आत्ता अमेरिकेत शिकत असलेल्या महाराष्ट्रातल्या त्रिशाची. 11वीत शिकणाऱ्या त्रिशा सागर आवटे या मराठी मुलीने अमेरिकेतील शाळांमध्ये चुकीच्या पद्धतीने शिकवला जाणारा शिवरायांचा इतिहास बदलायला लावला आणि नेमका खरा इतिहास काय आहे ते पुढील शैक्षणिक वर्षापासून पुस्तकामध्ये कसा घ्यायला लावला त्याची गोष्ट. पुण्यातील त्रिशा सागर आवटे ही अमेरिकेतल्या मेडिसन स्टेटमधल्या वेस्ट हायस्कूलमध्ये 11वी इयत्तेत शिकते. एकदा वर्गात इतिहासाच्या पुस्तकात औरंगजेबावर असलेला एक धडा शिकवला जात होता, पण त्यात औरंगजेब किती सर्वश्रेष्ठ होता हेच लिहिलेले होते आणि तसेच शिकवले जात होते. पण ही त्रिशा मूळची भारतीय, महाराष्ट्राची. त्यामुळे तिला औरंगजेब कसा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी काय काय केलं होतं हे सगळं नीट माहीत होतं. हे सगळं चुकीचं शिकवलं जाणं तिच्या स्वाभिमानी मनाला पटलं नाही. स्वाभाविकच तिने लगेचच धाडस करून हे खरे नाही, हा खोटा इतिहास आहे व छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वश्रेष्ठ होते असे सांगितले. एवढे बोलून ती गप्प बसली नाही, तर तिने शिवरायांबद्दल सगळा खरा इतिहास वर्गात सांगितला. औरंगजेबाचा खरा चेहरा वर्गासमोर आणला. सगळं ऐकताच अमेरिकन मुलं सुद्धा चाट पडली. त्रिशाच्या शिक्षकांनाही हा इतिहास नवा होता. त्यानंतर त्यांच्या शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खूप वाचन केले व सगळी माहिती मिळवली. त्रिशाने वर्गात सांगितलेले सगळे खरे आहे हे लक्षात येताच इतकी वर्ष होत असलेली चूक आता सुधारण्याचा निर्णय शाळेने घेतला. आता त्या शाळेमध्ये लवकरच म्हणजे पुढील वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर संपूर्ण एक धडा समाविष्ट केला जाणार आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ राजे होते हे समजेल. भारताबाहेर राहूनही त्रिशाचे भारताबद्दलचे प्रेम यातून आपल्याला दिसते. म्हणजेच आपण जेव्हा आपल्या पलीकडचं जग बघू तेव्हा नक्कीच काय खरे आहेत हे समजेल. परमेश्वर हेच अंतिम सत्य आहे. भौतिक गोष्टीतूनच सुख आनंद शोधण्याची वृत्ती सतत व्यवहारातल्या सुखाच्याच पाठीमागे लागून आपले कोणतेच हित साधले जाणार नाही. आपले हित खऱ्या देवांना, आपल्या आत असलेल्या देवांना शोधण्यातच आहे असं समर्थ सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.